केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्यासाठी कोरेगाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक, प्रशासन आणि पोलीस दलाला निवेदन सादर। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीवपूर्वक अपशब्द वापरले आहेत। ज्या संसदेत बसून अमित शहा नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाविषयी तिरस्काराने बोलतात, ती संसद डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालते याचा त्यांना विसर पडला आहे। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कोरेगाव तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी दुपारी 12:30 वाजता करण्यात आली आहे। आंबेडकर चळवळीतील प्रमुख पदाधिकारी सुरेश येवले, दादासाहेब माने, चंद्रकांत कांबळे, संदेश कांबळे, शंकर खंडाईत, सेवागिरी घाडगे, सतीश झेले, रोहित सोनावले, विजय मोरे, अनिल वाघमारे, अनिल कांबळे, दिलीप टिळक, जयवंतराव इंगळे, श्यामराव कांबळे, संजय मुळीक, हिंदूराव बोडके, राजाराम भोसले, गौतम वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोळे, प्रांताधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार संदीप चव्हाण आणि पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर केले। भारतीय संविधानाचा जय हो। अमित शाह भारत छोड़ो, अमित शाह भारत छोड़ो, अमित शाह भारत छोड़ो, भारतीय रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा जय हो। बहुजन आघाडीचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भारतीय संविधानाचा जय हो। भारतीय संविधानाचा जय हो। अमित शाह भारत छोड़ो, अमित शाह भारत छोड़ो, अमित शाह भारत छोड़ो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। भारतीय संविधानाचा जय हो। अमित शाह भारत छोड़ो, अमित शाह भारत छोड़ो, अमित शाह भारत छोड़ो। साहेब, आम्ही कोरेगाव तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष, सर्व गट, कोरेगाव तालुका भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीनं आपणास निवेदन देतो की गेल्या 8-10 दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब यांनी संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा अवमानकारक वक्तव्य करून फार मोठा अपमान केलेला आहे। त्याचबरोबर वारंवार ते संविधानावर सुद्धा बोलतात आणि अशा प्रकारे एका जबाबदार देशाच्या गृहमंत्र्यानं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं, ज्या संविधानाच्या उद्देशावर, ज्या संविधानाच्या ताकदीवर ते संसदेत बसले आणि ती संसद उभी आहे, त्या संसदेमध्ये असं बोलणं हे त्यांना शोभलं नाही। त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि भारतीय संविधानाचा, त्याचबरोबर तमाम भारतीय जनतेचा आणि विशेषतः आंबेडकरी अनुयायांचा फार मोठा अपमान झालेला आहे आणि त्याकरिता तमाम कोरेगाव तालुक्याच्या आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं गृहमंत्री अमित शहा यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। या आमच्या भावना आपण दिल्लीला, भारत सरकारला, माननीय पंतप्रधानांना पोहोचवूया अशी आपल्याला विनंती। सुरू असणार बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान अवमान होईल अशी काही गोष्ट ती म्हणजे हे सभागृहाला प्रयत्न आंबेडकर 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 काय जग चाललंय। गृहमंत्र्यांनी संसदेत उभं राहून ती बोलताय, ती संसद त्या संविधानावर उभी आहे आणि त्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याविषयी त्यांनी अवमानकारक बोलावं ही तमाम भारतीय नागरिकांचा अवमान आहे आणि विशेष करून हा अवमान संविधानाचा आहे। संविधानाच्या अनुषंगाने प्रत्येक देशाच्या नागरिकाचा आहे
आणि महत्वाचं म्हणजे हा सगळ्यात मोठा आव्हान हा आंबेडकरी अनुयायांचा आहे आणि हा झालेला जो आव्हान आहे त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी कोरेगाव तालुका आणि यांच्या गोष्टी करत ते आमच्या भारत देशातलं सर्वोच्च सभागृह मानलं जाणार आहे भारतीय संसदेमध्ये संसदेचं कामकाज चालू असतं. काही विषयावर बोलत असताना देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या दोन्ही विषयावर बोलताना फारच अवमानकारक असे काही वक्तव्य केली. देशाचे गृहमंत्री म्हणतायत संसदेमध्ये हा त्यांचा विसर त्यांना पडलेला दिसतोय. भर संसदेमध्ये अमित शहा म्हणतायत आंबेडकर आंबेडकर आंबेडकर. सगळ्या देशामध्ये आंबेडकर नावाचा जप चाललेला आहे. त्यापेक्षा तुम्ही परमेश्वराचं भगवानाचं नाव घेतलं असतं तर तुमचे 7 जन्म स्वर्गात गेले असते. हे जे विधान आहे ते विधान सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झालेलं आहे. त्यामुळे देशातला संपूर्ण भारत देशात तळागाळातून संपूर्ण नागरिक आणि सर्व कार्यकर्ता जो आंबेडकर अनुयायी आहे तो पेटून उठलेला आहे. या विषयावर बोलताना सर्व देशातून आपापल्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज कोरेगाव तालुक्याच्या वतीने कोरेगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पार्टीच्या वतीनं आम्ही आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की हे सर्व बोलत असताना माननीय अमित शहा हे जबाबदार या देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचं बोलणं त्या बोलण्याचाच त्यांना विसर पडलेला आहे. त्या संसदेमध्ये ते उभं राहून बोलत आहेत. ती संसदच मुळात संविधानाच्या ताकदीवर उभी आहे आणि ते निवडून सुद्धा संसदेच्या उभे राहण्यासाठी जेव्हा येतात त्यावेळेला त्यांना त्या संविधानाचा विसर पडलेला दिसतो. त्यांना आम्हाला एक लक्षात आणून द्यायचं आहे की हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. या देशाचं कल्याणकारी संविधान म्हणून संपूर्ण विश्वानं त्याला मान्यता दिलेली आहे आणि अशा या संपूर्ण जनतेच्या कल्याणकारी संविधानाला देशाचे गृहमंत्री वारंवार तिरस्काराने बोलतात. त्या संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तिरस्काराने बोलतात, अवमान करतात. हा त्यांना अधिकार काय आहे? म्हणून कोरेगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी अशी आहे की या सगळ्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि घरी जाऊन बसावं आणि पुन्हा या देशातील महापुरुषांच्या नावाने कुठेही कधीही वाच्यता करू नये अशा आम्ही निवेदनाच्या वतीनं माननीय प्रधान साहेबांना विनंती केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माननीय अमित शहाजी यांनी जो अवमानकारक संसदेत शब्द प्रयोग केलेला आहे हा म्हणजे आंबेडकरी अनुयायांच्या काळजाला धक्का देणार आहे. वास्तविक पाहता अमित शहाजींनी असं म्हणायला पाहिजे होतं की आंबेडकर साहेबांचा तुम्ही एवढा फॅशन म्हणून वापर करू नका. आंबेडकर साहेब चांगले मोठे आहेत, त्यांच्या संविधानावर हे चालतंय आणि आपण अशा पद्धतीनं उद्गार काढणं उचित नाहीये. जर भगवंताच्या माध्यमातून आपल्याला जर स्वर्ग मिळणार असेल तर हा विचार पूर्णतः मनुवाद्यांचा विचार आहे आणि मनुवाद्यांच्या विचारामध्ये तमाम जनतेला अजूनही माहिती नाही झालेलं की मनुवादामध्ये स्त्रीला काय स्थान आहे. आम्ही त्या अत्यंत सखोल अशा बाबीकडे वळणार नाहीये. मात्र त्यांचे जे धोरण आहे हे मनुवादी धोरण आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांचा प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि या सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं संघटनेच्या वतीनं अमित शहानी ही जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा द्यावा. त्यांनी जाहीर करावं की मी माझी चूक कबूल करत आहे आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. एवढीच आमची सर्वांच्या वतीने मागणी आहे. तरी या पातळीवर पंतप्रधान महोदयांनी व संसदेत बसणाऱ्या एससी कॅटेगरीच्या खासदारांनी विचार करावा
आणि जनतेच्या हिताचा आणि जनतेला समाधानकारक असा निर्णय 2 दिवसात घ्यावा. अन्यथा RPI इतर पक्ष जे संघटना आहेत या संघटनेच्या माध्यमातून 7 दिवसांनी पुन्हा अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची नाही, त्याची नोंद घ्यावी. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत.